काळ्या रावला अद्वैतानंद प्रकरण. अद्वैत हे सत्य आहे, द्वैत हे नित्य आहे. त्याच्याकरता द्वैताची प्रतीती लावण्याकरता वेदांत शास्त्राने माया मानलेली आहे. त्याच्याकरता एक दृष्टांत देऊन सांगतात. ज्याप्रमाणे 85 श्लोक छानशी सुंदर भागवताला पाहिजे. माया शक्ती आणखी सगळं जसं निर्माण करते, त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी असणारी कोणती शक्ती आहे? निद्रा शक्ती. देवाची माया शक्ती. देवाची माया शक्ती सगळं ब्रह्मांड निर्माण करते. तशी जीवाची शक्ती स्वप्नामध्ये सगळं काय करते? नाही ते दाखवते. काय दाखवेल काही सांगता येत नाही. सगळं दाखवते. माणसाला असं वाटत असते कुठून आपण पाहिलं नाही, काही नाही, तरी सुद्धा दाखवते. संन्यासी मारुतीच्या देवळात आला. आमचे लग्नाचे दिवस आनंद कशा करता प्रसिद्ध आहे. 2 महिने पायी चालत असतो. घोड्यावर बसला होता. मारुतीबाच्या दर्शनाला जायचं. घोड्यावरून उतरायला लागला. लोक उतरू देतात, खांद्यावर घेतात. बरं स्वतःचा खांद्यावर घेत नाही, त्याला बुटाचे खांद्यावर. संन्यासी बाबाने विचारलं, म्हटलं का हो, याला चालता येत नाही का? काय लागणार आहे का? पॅरेलिसिस झाला. म्हटलं तो नवरदेव आहे, त्याला काय म्हटलं महाराज तुम्हाला कळणार नाही. 3 दिवस म्हणायला लागले स्वर्गाचं राज्य आहे. लग्नाच्या संस्कारामुळे झोपे गेला बघा, आणि त्या झोपेमध्ये संन्यासाचं लग्न. निद्रा शक्ती आहे. जागृतीमध्ये कोण आहे? आणि निद्रेमध्ये गृहस्थी झाला. काय झाला? गृहस्थी झाला. आपण संन्यासी हो याचा आठवण घेऊ देत येते का? ज्याप्रमाणे कसं करतात, निद्रा शक्ती काय दाखवेल काही सांगता येत. तो दृष्टांत यद्वा जीवकथा निद्रा स्वप्नश्चावती दर्शना. देव स्वरूपामध्ये असलेली शक्ती ते काय काय दाखवू शकता येत नाही. ज्याप्रमाणे ईश्वराची माया शक्ती काय दाखवेल ते छानशी वाचलो. निद्रा शक्ती यथा जीवे दुर्घट स्वप्न कार्याने ब्रह्मणी शाश्वता माया सृष्टी सिद्धांत कार्य. निद्रा शक्ती एकदा झोप लागला म्हणजे स्वप्न भरत असते. स्वप्नामध्ये काय दिशा सांगता येत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मणी शास्त्रीय माया ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेली माया सृष्टी सिद्धांत कार्य किती दाखवते काही सांगता येईल. 11वा अध्याय 13वा श्रीमद भगवद्गीतेचा वाचा तुम्ही. तत्रिकस्तम जगत कृष्णम प्रविभक्त अपश्यत देव देव. किती सृष्ट्या त्याचा अंदाज लागत नव्हता. एका विराट स्वरूपाच्या एका केसाच्या ठिकाणी अनंत सृष्ट्या, एका रोमियाची अनंत ब्रह्मांडे. कशावर दाखवता? केसावर. माणसाला एकच केस असतो का मोजून सांगता येत नाही. केस कुठं मोजून सांगता येते? तर बिरबल आणि बादशाची गोष्ट सांगतात. बादशाने विचारलं, म्हणलं बिरबल आपल्या राज्यात किती कावळे आहे? आणि सांगितलं इतके कोटी, इतके लाख, इतके 1555. म्हटलं काहीतरी गप्पा मारतो का? मला सरकार मोजा की नाही? मला कमी भरले तर म्हणलं आपल्या राज्यातले कावळे पाहुणे म्हणून दुसरीकडे. म्हणलं जास्त भरले तर दुसरीकडे झाले. म्हणून त्याचा अंत लागू शकत नाही. भगवत स्वरूपाच्या सृष्टीचा काय लागत नाही. एका क्षणात सृष्टी निर्माण केली आणि क्षणात
घडी मोडी पाप पुण्य कोणत्या त्यात सांगितलं 11व्या अध्यायात भगवान अजून कार्यकार झाला. पुन्हा 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 झालेल्या चुकीबद्दल देवाला प्रार्थना करतो. इच्छा सार्थमतकृत होती या रसय्या तुला आम्ही नाही नाही ते काय झालं हे रत्न चांगला हाकल की गड्डे बिड्डे पाहत पांडव बरोबर एका ठिकाणी घेतो काय रस्ता करा आणि तो ड्रायव्हर आणि जे पांडुरंग बाचा ड्रायव्हर दाखवायचे कसे चालतो म्हणला गाडी हाकलतो का गाडी तो ड्रायव्हर म्हणला महाराज आमच्यावर कशाला रागवता हे पण गट्टी किती आहे रस्त्यावर रागवा की म्हणावर जाऊ दृष्टांत संपला आपला. तेव्हा काय निर्माण करेल स्वप्नातली विद्या सांगता येत नाही. त्याप्रमाणे सृष्टीतली विद्या माया काय काय दाखवेल काही सांगता येत. स्वप्न वेदगतीम प्रच्छेद समूर्ध चेतनम यथा मुहूर्त संरोग मृतसूत्राधिक पुन्हा स्वप्न वेगगतीम पश्य विमान कसं वर चालतंय त्याप्रमाणे मी आकाशातून विमानासारखा चालवलेला आहे. हे कोण दाखवते आपली अविद्या. समूर्ध चेतन आपल्या शिराचा छेद आपण पाहतो. शक्य आहे काही मेल्यानंतर कुठे आपल्याला जाळतात त्याचं काही पाहत असते. मुहूर्त मत्सवर मृत क्षणभर स्वप्न पडतात आणि असं वाटतं किती वर्षापासून पडून राहिले आहे. आणि मृतपुत्राधिक स्वप्नामध्ये जागृतीतला मुलगा काय झालेला आहे मेलेला आहे स्वप्नामध्ये भेटत असतो. अशा दुर्घट आहे घडून त्या गोष्टी हे कोण दाखवते स्वप्न त्याप्रमाणे. मग आता व्यवस्था कशी लावायची त्याची इदमी युक्तम इदम व्यवस्था तत्र दुर्लभा यथा यती इक्षते तत्तत्युक्तम येतात. इदमी युक्तम इदम व्यवस्था नाही का हे बरोबर आहे हे बरोबर नाही अपवाद म्हणतात. वेळेवर ते जसं असेल त्याप्रमाणे व्यवस्था त्याची दुर्लभता आपल्याला सांगता येत नाही. यथा यक्षते तत्तत्युक्तम तथा ज्या वेळेला आपण जसे पाहू त्याचप्रमाणे ते युक्त आहे असं पण युक्त युक्त आणि युक्त करावं लागतं ना. कोणीतरी आपला कामगार मालकाने सांगितलं म्हणलं आपल्या घरची म्हातारी आजारी आहे जा दवाखान्यामध्ये जाऊन औषध घेऊन ये किंवा मग तो कामगार औषध आणण्याकरता गेला. औषध घेतलं बघा आमच्याकडे हालून औषध द्यायचं काय द्यायचं बरं म्हणजे महाराज काय हरकत नाही. पुन्हा आणखी कामगाराने विचार केला म्हणला महाराज म्हातारी शेवटच्या स्टेपवर आहे किंवा जाईल काही सांगता येईल. मग पुन्हा आपल्याला यावं लागेल कशाकरता बांबू कपडा मला आता घेऊन जायचं आपलं काय करायचं कपडा कापड बांबू प्रेताचं सामान घेऊन आला. मालकाने विचारलं अरे म्हणलं म्हातारी करता औषध आणलं की नाही जा की म्हणलं दे की म्हातारीला औषध. याने सांगितलं हालून द्यायचं. म्हातारीला औषध देण्याच्या अगोदर हलवायला सुरुवात. अरे म्हणलं कशाला हलवलं डॉक्टरने सांगितलं हालून औषध द्यायचं. युक्त आहे काय अरे जरी डॉक्टरने सांगितलं हालून द्या म्हातारी का औषध
कपडा बांबू घ्या म्हटला, म्हातारी मेलीच तर जिवंतपणे कपडा आणावा लागला तर युक्त नाही, अशुभ आहे. तर ज्या वेळेला जे असेल त्यावेळेला आणखी त्याचप्रमाणे वागणं व्यवस्थित असं सांगायचं. इदम युक्तम इदम नाही ती व्यवस्था तर दुर्लभ. ज्या ज्या वेळेला जसा प्रसंग असेल त्या त्या वेळेला आपल्याला एखादा शिक्षक आहे त्यांनी टोळी वाचकी वाचून सांग की बरोबर आहे ते त्यावेळेला जागृतीमध्ये. आणि परीक्षेमध्ये सांगितलं की नीट टोळी वाचकी तो म्हणला का ज्ञानेश्वरी आणली काही दृशो महिमा दृष्ट निद्राशक्ती येथे तदा माया शक्ती रचंतव्यम महिमेत किम नितम. दृशो महिमा दृष्ट कोणती शक्ती? निद्रा शक्ती. ज्या अर्थी नाही नाही ते दाखवण्याची क्रिया कोणत्या शक्तीमध्ये? स्वप्न जीवाच्या शक्तीमध्ये आहे. जीवाची कोणती शक्ती? निद्रा शक्ती. जर निद्रा शक्तीमध्ये जीवाची नाही नाही ते दाखवते आकाशातून उडून चाललेलं आहे नाही का, हे सगळं दुर्घट दाखवते ना. एका विमान आहे का माणूस उडून झाला काही सांगता येत नाही का. असं काही यंत्र काढेल की त्या माणसाच्या पाठीला बांधलं की पटून धावले की काही सांगणार. तुम्हाला कल्पना नाही, 43 वर्षाच्या पुढे कुठे मोबाईलचा शोध होता लोकांना. आता असं काहीतरी बोलतात लोक. आजचा नाही का विज्ञान किती पुढे गेलेलं आहे. आज इथून वर्ष अमेरिकेतल्या माणसाची बोलतात, नुसता बोलतो नाही का भावनी. लोकांना काय वाटलं पुढे हे कोणाचं कार्य आहे? माया शक्तीचं कार्य आहे, जीवाची शक्ती आहे का. आणखी पुन्हा कोणते शोध निघेल काही सांगता येत, पण त्याचा शोध काढणं चांगलं आहे. पण ज्याच्या हातामध्ये जो शोध दिला त्याला अक्कल असावी लागेल, नाहीतर काय उपयोग आहे त्याचा. तेच काम आहे का नाही. लोकांचा शोध लागण्याचं उलट चाललेलं आहे बरं का. एका बॉम्ब मध्ये किती माणसं मारता येते त्याचा शोध लावतात. कोणता? एका किती माणसं. पण असा शोध लावत नाही की बॉम्ब टाकल्यानंतर मेलेले कसे उठले असा शोध लावला काय. दृष्टांत संपला आपला. जर आणखी देवाची माया शक्ती जर नाही नाही दाखवते तर जीवाची कोणती शक्ती? निद्रा शक्ती. काय दाखवेल काही सांगता येत नाही. त्यांचं महात्म्य वर्णन करून सांगता येत. शयाने पुरुषे निद्रा स्वप्न बघून शिटे ब्रह्मणे निर्विकारे विकारान कल्पते. झोपे गेले माणसाला निद्रा निद्रा स्वप्नामध्ये काय दाखवे काही सांगता येत. ब्रह्मणी निर्विकार. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेली माया निर्विकार ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय काय दाखवले काही सांगता येत. म्हणलं काय दाखवत असते ते खालचा एक केन म्हटलेला. अनिल अग्नी जल दंड दंड लोक प्राणी शिलाधिका विकारा पाणी शबी छाया प्रतिनिधिता. म्हणजे अनिल म्हणजे अनिल शब्दामध्ये थोडा फरक आहे. अनिल म्हटलं तर वायू, आनंद म्हटलं तर अग्नी, बेलाटीचा फरक आहे बघा. अनिल म्हणजे वायू, अग्नी, जल पृथ्वी आत्तेच वायू आणि लोक प्राणी. लोक किती आहे सगळे
आणि मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत शिलाधिका जड स्वरूप विकारा प्रश्न देश आहे. त्याच्यामध्ये काही जड आहे, त्याच्यामध्ये काही शीत आहे. हा प्रकार कसा झाला? दगड कसा असतो? जड असतो. मुंगी हा प्रकार कशामुळे झाला? तो जीव असतो ना, त्याच्यात अंतःकरण असते बघा. आणि अंतःकरणामध्ये प्रतिबिंब चैतन्य असतं. मग त्याला चेतन म्हणायचं. ज्याच्या अंतःकरणामध्ये ब्रह्माची प्रतिबिंबची छाया पडते त्याला काय म्हणायचं? चेतन. आणि ज्याच्या अंतःकरणच नाही तर पडेल कुठं? दगडाला कुठं अंतःकरण आहे का? आणि अंतःकरण असतं तर वरचा दगड खाली दगड पडल्यानंतर ओरडला असताना हे म्हणलं, अरे काय काही चाललंय, माणसाच्या अंगठ्यावर दगड पडू द्या की. हा लोक म्हणलं एक चेतन आणि एक आहे दगड. मुंगी चेतन का? अंतःकरण आहे. अंतःकरणामध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब आहे, मग त्याला काय म्हणायचं? दगडा कुठं अंतःकरण आहे का? त्याला काय म्हणायचं? जड. ते पाहिजे. विकारा प्राणी देश प्राण्याच्या अंतःकरणामध्ये चिच्छाया प्रतिबिंबिता. तेव्हा आत्म्याची ब्रह्माची चिच्छाया म्हणजे चेतन शक्ती, त्याचा अंतर्भाव आहे. ब्रह्म एकच आहे, सद्रूप. पुढे काय करे एवढा मोठा नाही आहे ब्रह्म. ज्याने आत्मा सद्रूप मानला, चिद्रूप नाही मानला. मग व्यवहार कसा चालतो? आत्मा मनात संयोग आहे. वेदांत शास्त्राने आत्मा सद्रूप मानला पुढे, आणि पुन्हा कसं मानला? सांख्याने आत्मा सद्रूप मानला, चिद्रूप मानला, आनंद रूप नाही. योग्याने आत्मा सद्रूप चिद्रूप पुढे आनंद रूप मानला, पण ब्रह्मरूप नाही मानला. एक 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 गुन्हे आहे. मग चांगदेव महाराज योगी, तरी पण उनी होऊ आनंद रूपता कुठे आहे? वय आणि लहान कोण आहे? बघता वय बर का? त्याला काय योगी आहे, पण आत्मा आनंद रूप आहे, ब्रह्मरूप आहे. कळाला नव्हता. ते वडील कोणी भरून काढले. कोणता ग्रंथ? चांगले 65 वय. त्याला काय म्हणायचं? चांगदेव किती ग्रंथात ते मांडतात कलेत 64 कला. जेव्हा मुक्ताबाई सांगते म्हणलं चांगले आहे 64 कला तुझा उद्धार करू शकत. मग कोणती कला? 65 आहे. मग चांगदेव प्रत्येक चांगले 65 मध्ये किती पोहे आहे? सगळं तत्वज्ञान भरलेलं आहे. सगळ्या जगातलं तत्वज्ञान भगवद्गीतेत आहे. भगवद्गीतेतलं सर्व तत्वज्ञान नाही का? ज्ञानेश्वर महाराज अमृतानं वगैरे नाही, सगळं 9000 वगात आहे ज्ञानेश्वरी. 9000 वगातलं तत्वज्ञान 900 वगात अमृतानं. 900 वगातलं सर्व तत्वज्ञान 65 वगात कोणता ग्रंथ? आणि 65 वयातलं सर्व तत्वज्ञान हरिपाठ. हरिपाठ किती भंग आहे? सप्तिरी 97 तिरी 27 नवा भंग झालं म्हणजे रामकृष्ण हरी म्हणा. पुन्हा नवा ज्ञान झालं विठोबा. हे मग कार्य कोण करू शकते? मग एवढं तत्वज्ञान तुमचा आणण्याचा तुमचा अधिकार व्हा. अधिकार द्यायचा शेतकऱ्याकडनं कुठं चांगले 65 वाचन होते का? हरिपाठ 27 बघायचा. काम करणारी बाई सुद्धा काय करते? ज्ञानेश्वर महाराजाचे उपकार आहे सगळे.
मग हरिपाठाला इतकं महत्व आहे. मग जडचेतन कशाला म्हणतात याचा विचार 91 श्लोक आहे. माया काय काय उत्पन्न करते हे सगळे पदार्थ याच्यात सांगितले. आणि परत त्या पदार्थामध्ये 2 प्रकार आहे, एक जड आणि ज्याच्यामध्ये अंतःकरण नाही, चिच्छा नाही, त्याला जड म्हणायचं. ज्याच्यात अंतःकरण आणि चिच्छा आहे त्याला काय म्हणायचं. आणखी पुण्याचा विचार आहे क्रमाक्रमाने करून 91 आकडा कसा आहे.